नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीटीईटी 2026 जी की 8 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण म्हणजे या ठिकाणी मागील वर्षीची आपण सीटीईटीची प्रश्नपत्रिका, या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण यामध्ये आपण बघणार आहोत. या व्हिडिओत आपण मराठी अध्यापनशास्त्र हा टॉपिक बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला मराठी पॅडागॉजीवरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे देखील आपण पाहणार आहोत आणि सर्व प्रश्नांचं अगदी सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रो, नक्कीच तुम्हाला आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये या ठिकाणी परीक्षेचा फायदा होईल. ऍक्च्युअल प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते याचा अनुभव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर याची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला बघा, या पद्धतीच्या नोट्स आपण ऑलरेडी आपल्या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत. या नोट्स ज्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आपलं चॅनल जॉईन करायचं आहे, त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, हा पेपर आहे. बघा या ठिकाणी टीईटीच्या मागील वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. ओके, बघा सेट डी ची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये आपण भाषा 1 मराठी, ओके, भाषा 1 मराठी मधील आपण 91 ते 120 प्रश्न बघितले होते. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा 2 मराठी मध्ये 121 ते 150 हे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. ओके, चला पहा, या ठिकाणी अशा पद्धतीच्या आपल्याला सूचना मिळतात. सूचनेमध्ये हा भाग तर आपण कव्हर केला. 91 ते 120 प्रश्न आपण यापूर्वी पाहिले. आणि आता जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे बघा 121 ते 150, म्हणजे ज्या परीक्षार्थी आहेत ज्यांनी भाषा 2 चा पर्याय हा मराठी निवडलेला. ओके, ज्यांनी भाषा 2 मध्ये मराठी निवडलेली आहे त्यांनी कोणते प्रश्न सोडवायचे मराठीचे, तर प्रश्न क्रमांक 121 ते 150 हे प्रश्न त्यांनी सोडवायचे असतात. ओके, चला या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, भाषा 2 मध्ये मराठी निवडली असेल त्यांसाठी बघा या परीक्षार्थींनी 121 ते 150 प्रश्न सोडवायचे. बघा प्रश्न काय या ठिकाणी, पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 पर्यंतचे या ठिकाणी सोडवायचे आहेत. ओके, हा आपल्याला उतार आहे. या उतारावर आधारित आपल्याला प्रश्न बघायला मिळणार आहेत. आता बघा या स्वरूपाचा एक उतार आपल्याला दिला. एक छोटंसं घर, त्याभोवती दाटीवाटीने लावलेला बगीचा, त्यातील अनेक रंगी फुले तुम्हाला वेड लावत, आजूबाजूचा परिसर हे बंगले. ओके, याच पद्धतीचा आहे. तर यामध्ये आपण हा उतारा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आणि महत्वाचे या ठिकाणी अंडरलाईन करायचे. ओके, चला या ठिकाणी प्रश्न पहा, डाळिंबाची फुले कोणत्या रंगाची असतात? ओके, डाळिंबाची फुले कोणत्या रंगाची असतात? आता या ठिकाणी आपल्याला उतारामध्ये उल्लेख दिसतो. बघा पहा, या ठिकाणी डाळिंबाची जी फुले आहेत ना, डाळिंबाची फुले केशरी. ओके, डाळिंबाची फुले केशरी, वांग्याची फुले जांभळी, ओके, पेरूची पारदर्शक पांढरी आणि या पद्धतीचे आपल्याला रंग दिले होते. मग आपल्याला प्रश्न काय होता, डाळिंबाच्या फुलाची, डाळिंबाची कशी आहे? केशरी. ओके, डाळिंबाची फुले कशी आहेत? डाळिंबाची फुले केशरी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 केशरी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या रंगाचा गजरा लेखिकेने माळल्याला उल्लेख येत नाही? ओके, बघा म्हणजे कोणत्या फुलाचा गजरा जो लेखीने माळलेला नाही त्याचा उल्लेख यामध्ये येत नाही. आता बघा इथे की नाही लेखीने काही गजरे वापरले आहेत, त्या गजरात देखील उल्लेख आपल्याला दिसून येतो. ओके, बघा कोणकोणते आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. पहा या ठिकाणी काय बघा, रोजच गजरा, कधी आबोली, जाईजुई, मोगरा, ओके, आणि कोरंटी याचे तिने गजरे वापर दिसून येतात. ओके, पहा आबोली, जाईजुई, मोगरा आणि कोरंटी. बघा मग या चार पैकी आबोली आहे, मोगरा आहे, कोरंटीचा आहे, फक्त काय चाफा नाही आहे. कोणता नाही आहे? चाफा. मग त्याच्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 चाफा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, उल्लेख येत नाही म्हटलंय, चाफ्याचा उल्लेख येत नाही. बघा अशा पद्धतीने आपण सहज हे प्रश्न सोडवू शकतो. विद्यार्थी मित्र, अगदी सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सीटीईटी जर तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापूर्वी आपण अनेक प्रश्नपत्रिकेची व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती अपलोड केले आहेत, ते देखील जाऊन तुम्ही बघायची आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, नाजूक रंगरूप यातील अधोरेखित शब्द काय? ओके, नाजूक हा शब्द काय? अधोरेखित आहे. रंगरूप कसं आहे? नाजूक आहे. ओके, मग हे कोणतं आहे? गुणविशेषण, क्रमविशेषण, क्रियाविशेषण की गणनाविशेषण? या ठिकाणी गुण काय? रंगरूप हे गुण आहेत, त्यामुळे गुणविशेषण आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 नाजूक हे काय? गुणविशेषण आहे. क्रियेबद्दल माहिती असेल तर क्रियाविशेषण असतं. ओके, त्यामुळे हे गुणविशेषण आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेवंती ही या ऋतूत फुलून यायची आणि हिरव्यागार बागेला झेंडूची सोनपिवळी किनार, यातील अधोरेखित काय? आता बघा या ठिकाणी आणि हा शब्द अधोरेखित केलेला आहे. ओके, आणि मग आता बघा हा काय असणार आहे? केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी की क्रियाविशेषण? विद्यार्थी मित्रो, आणि काय आहे? तर आणि हा उभयान्वयी अव्यय आहे. ओके, काय असतो हा? आणि हा उभयान्वयी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा दोन वाक्य यांना दोन किंवा अधिक वाक्य जोडणारा जो अविकारी शब्द असतो ना, उभयान्वयी अव्यय म्हणतात. बघा
एक काय, शेवंतीची फुले फुलून यायची, आणि दुसरा आहे हिरव्यागार मागून सोनपिवळी किनार. हे दोन वाक्य जोडले आणि म्हणून हे काय तर उभयान्वयी आहे. शब्दयोगीमध्ये कोणते कोणते येतात? पुढे, मागे, वर, खाली हे आलं तर शब्दयोगी होतं. क्रियाविशेषण अव्ययामध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणार, जसं की मोहन चांगला खेळतो. ओके, खेळण्याची क्रिया आहे, मात्र खेळतो कसा? चांगला खेळतो. ओके, राम चांगला पोहतो, पोहण्याची क्रिया, मात्र पोहतो कसा? चांगला. तर या ठिकाणी काय क्रियेविषयी अधिक माहिती सांगणार असतात तर क्रियाविशेषण अव्यय. केवळ प्रयोगीमध्ये जसं की या ठिकाणी उत्कट भावना, मनातील उत्कट भावना त्या ठिकाणी व्यक्त होत असतात, ते असते केवळ प्रयोगी. मग यामध्ये अरे रे, वा, अरे च्या, हे सर्व काय झाले? केवळ प्रयोगी मध्ये येतात. ओके, प्रश्न व्यवस्थित कळाला म्हणजे पहा विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी आणि न जोडला होता, तर आणि हे काय झालं या ठिकाणी? तर हे आणीचं जे आहे या ठिकाणी कशा संदर्भात आहे हे देखील समजून घेतलेलं आहे आपण. तर आणि जे होतं हे कशामध्ये येतं रे? हे उभयान्वयी अव्यय आहे. ओके, उभयान्वयी अव्यय या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, आणि पीडीएफ मिळवण्याकरता सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, सृष्टीचे सौंदर्य लेखकीला कशात दिसते? ओके, बघा, लेखकीला जे आहे सृष्टीचे सौंदर्य कशात दिसते? आता या ठिकाणी फुलांच्या क्षणभंगुरतेतून, फुलांच्या नाजूकपणात, फुलांवरील कवितेमधून, की फुलांच्या उधळणीत. तर पहा या ठिकाणी हा जो परिच्छेद होता ना, ओके, बघा आपल्याला काय दिसते? पहा, सृष्टीचे सारे सौंदर्य परमेश्वराने फुलात उधळले आहे. ओके, काय सांगितलेलं आहे की सृष्टीचे जे सारं सौंदर्य आहे हे परमेश्वराने कशात उधळलं? फुलात उधळलं आहे. मग यामधून आपल्याला दिसते की लेखिकेला सृष्टीचे सौंदर्य हे कोणत्या घटनेत दिसतं? तर फुलांच्या उधळण्यात दिसून येतं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 फुलांच्या उधळणीत हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, फुलांच्या उधळणीत लेखिकेला सृष्टीचे जे सौंदर्य आहे दिसून येते. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. लेखिकेला न आवडणारे फुल कोणते? ओके, बघा, लेखिकेला न आवडणारे फुल कोणते आहे? ओके, बघा या ठिकाणी आपण ऑब्झर्व करूया. तर ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला असं समजतं की या ठिकाणी न आवडणार कोणतं आहे? गोकर्णी, कोरंटी, पांढरी, ओके, गुलबक्षी की बोगनवेल, काय असणार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बघा या ठिकाणी 3 बोगनवेल हे लेखकीला आवडत नाही. ओके, कोणतं आवडत नाही रे? तर बोगनवेल जी आहे ती या ठिकाणी आवडत नाही. ओके, पहा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे फुलांची. ओके, फुलांची नावे देखील याच्यामध्ये, आवडतीचे फुलं कोणते, ना आवडतीचे फुलं कोणते, यावरून आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. बोगनवेल त्या ठिकाणी आवडत नाही. ओके, बाकी सर्व फुले त्या ठिकाणी आवडतात विद्यार्थी मित्र. ओके, बघा इथं लिहून आहे पहा, रात्रीची शोभा आवडणार जाईजुईचे फुल, सायलीस नाजूक घोस, ओके, जीव तोडून देत, निसर्ग कधी पण इथे विविध रंगी, काय म्हणजे एखादी बोगनवेलीनेही विराजमान झालेल्या दिसतात, मात्र मला ते फुल कधीच आवडले नाही. ओके, बघा बोगनवेल काय आहे? कधीच आवडले नाही. यावरून काय कळतं? तर न आवडणारे फुल आहे. ओके, हे काय झालं मग? न आवडणारं फुल. त्यामुळे बोगनवेल हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, यानंतर पुढील प्रश्न बघा, फुलांच्या बाबतीत लेखिकेला कशामुळे दुःख होते? ओके, फुलांच्या बाबतीत लेखिकेला कशामुळे दुःख होते? फुलांचं नाजूकपण, फुलांचे अल्पायुष्य, फुलांचे आकार की फुलांचे रंग, कोणत्या गोष्टीमुळे होते? तर या ठिकाणी लेखिकेला जे दुःख आहे हे कोणत्या घटकामुळे होते रे? तर हे फुलांचं जे अल्पायुष्य आहे, ओके, अल्पायुष्य आहे त्याच्यामुळे तिला दुःख होतं. ओके, फुलांचं अल्पायुष्य, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा परिच्छेदामध्ये आपल्याला दिसून येते की त्यांचं जे आयुष्य असते अल्पायुष्य आहे, त्यामुळे त्यांना काय होते? दुःख होते. ओके, आयुष्य कमी असते त्याच्यामुळे त्यांना दुःख होत असते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मला फुले आवडतात. या ठिकाणी आवडतात हे अधोरेखित काय आहे? ओके, आवडतात. आता बघा, मला फुले आवडतात या ठिकाणी काय आहे? बघा, मी जर म्हणलं की मला फुले, अर्थ लागेल का याचा? काही नाही, अर्थ लागत नाही. ओके, तर या ठिकाणी वाक्याला अर्थ भेटण्यासाठी, वाक्य पूर्ण करण्यासाठी एक घटक असतो, तो म्हणजे काय असतो? तर क्रियापद. ओके, काय म्हणतात त्याला? त्याला आपण क्रियापद म्हणतो. मला फुले आवडतात. आवडतात हे या ठिकाणी काय झाले? आवडतात हे क्रियापद आहे. आवडतात हे काय आहे? तर आवडतात हे क्रियापद आहे. ओके, एखादी क्रिया असते त्याला कर्म म्हणलं असतं. कोणाद्वारे क्रिया होते त्याला कर्ता. ओके, नारा नारी प्रत्यय लावतात, आणि विशेषण क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो तो म्हणजे विशेषण. ओके, चला मग काय, मला फुले आवडतात या ठिकाणी आवडतात हे जे काय झालं तर हे क्रियापद झालं. यानंतर पुढील प्रश्न बघा,
प्रश्न क्रमांक 129 ते 135 करता या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे. आता परत उतार आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला उतारावरती बरेच प्रश्न दिसतात. ओके, पहा, पावसाळ्यात माझा सगळ्यात आवडीचा उद्योग. बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा आपल्याला उतार दिसून येतोय. ओके, या ठिकाणी हे की पॉईंट आहेत, काहीतरी या ठिकाणी मी हायलाइट करून ठेवलेले आहेत. यावरून आपल्याला प्रश्न सोडवता येतील. बघा, 9:15, 9:30 वाजता वडील शाळेत जायला निघत. ओके, 9:15, 9:30 वाजता वडील काय शाळेत जायला निघत. या वाक्यातील अधोरेखित शब्द ओळखायचा आहे. या वाक्यातील जो अधोरेखित शब्द आहे तो अधोरेखित शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. ओके, काय असणार आहे? 9:15, 9:30. आता 9:15, 9:30, 9:9 हे काय झालं? संख्या. ओके, हे काय आहे? संख्या. आता विद्यार्थी मित्र, हे काय आहे बरं या ठिकाणी? तर हे विशेषण आहे. कोणतं? संख्या विशेषण. ओके, संख्या विशेषणामधील एक उपप्रकार आहे, तो म्हणजे अपूर्णांकवाचक संख्या आहेत. पूर्ण संख्या आहेत का? 9:15, 9:30 या अपूर्णांक आहे. संख्या विशेषणाचा हा अपूर्णांक वाचक संख्या विशेषण हे या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र. ओके, अपूर्णांकवाचक संख्या विशेषण असं आपण याला म्हणू शकतो. क्लिअर आहे सर्वांना? चला, यानंतर भाववाचक. बघा या ठिकाणी विशेष नाम. विशेष नाम मी तुम्हाला सांगितलंच होतं. विशेष नाम काय असतं? जसं की राधा, सामान्य नाम. त्यानंतर ओके, राधा हे विशेष नाम आहे. मुलगी म्हणजे सामान्य नाम. राधा नावाची मुलगी. ओके, त्या ठिकाणी मुलगी सामान्य आणि विशेष नाम म्हणलं तर राधा. सर्वनाम, नामाऐवजी वापरण्याचा शब्द तो, ती, ते. ओके, क्रियापद, वाक्य पूर्ण करणारा जो असतो तो क्रियापद. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बाजरीच्या भाकरी हे काय आहे? बाजरीच्या भाकरी हे काय आहे? भाववाचक नाम, विशेष नाम, नाम की सर्वनाम? बघा, भाकरी हे सामान्य नाम आहे. भाकरी काय? सामान्य नाम. मात्र कशाच्या भाकरी रे? बाजरीच्या भाकरी. मग हे काय झालं? विशेष नाम झालं. ओके, विशेष नाम झालं. काय झाले? विशेष नाम. पर्याय क्रमांक 2 विशेष नाम हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बाजरीच्या भाकरी हे काय झालं? विशेष नाम. ओके, सर्वनाम हे काय असतं? नामाऐवजी. सर्वनाम कधी वापरतात? नामाच्या ऐवजी. ओके, नाम काय येऊ शकतं? भाववाचक नाम. ओके, भाववाचक नाम कशाला म्हणतात या ठिकाणी? भाववाचक नावामध्ये काय येतं? श्रीमंती. ओके, प्रत्यक्ष वस्तुरूपात आपण दाखवू शकत नाही. या ठिकाणी प्रेम, राग हे सर्व गोष्टी काय येतात? हे भाववाचक नामामध्ये येतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, लेखिकेचा आवडता छंद कोणता? ओके, लेखिकेचा जो आवडता छंद आहे तो कोणता? शाळेत जाणे, पावसाचे तुषार उडवणे, वडिलांबरोबर जेवण करणे की कौलारूंच्या पावसाचा आवाज ऐकणे. तर बघा, हा परिचय जर आपण व्यवस्थित वाचला तर या ठिकाणी काय म्हटलंय? पावसाळ्यात माझा सगळ्यात आवडता उद्योग म्हणजे अंगावर पांघरून घेऊन डोळे मिटून कौलावर काय वाजणारा पाऊस ऐकणे. काय? कौलारावर वाजणारा पाऊस जो आहे तो ऐकणे हा त्याचा काय सगळ्यात आवडता उद्योग असं म्हटलेलं आहे. मग यामध्ये काय, तो सगळ्यात आवडता छंद कोणता झाला? तर कौलारावर पावसाचा आवाज ऐकणे. ओके, कौलारावरच्या पावसाचा आवाज ऐकणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, पारदर्शक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ओके, पारदर्शक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऊर्जा, अपारदर्शक, वास्तवता की स्वच्छता? आता पारदर्शकचा विरुद्धार्थी कोणता होता रे? अपारदर्शक. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, आईचा सगळा स्वयंपाक झालेला असे. आता झालेला असे या ठिकाणी काय? तर आपल्याला या अधोरेखित शब्दाचा काय अर्थ काय आहे हे ओळखायचं आहे. ओके, झालेला असे. आता शेवटी आहे, वाक्याच्या शेवटी, त्याच्यामुळे काय क्रियापद आहे. ओके, या ठिकाणी हे काय क्रियापद, त्याच्यामुळे हे ऑप्शन इथे एलिमिनेट होऊन जातं. आता बघा, कोणता आहे? संयुक्त आहे, सकर्मक आहे की अकर्मक आहे? विद्यार्थी मित्र, हे काय आहे? तर हे आईचा स्वयंपाक झालाच म्हणजे काय या ठिकाणी सकर्मक क्रियापद आहे. ओके, सकर्मक क्रियापद. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, आता संयुक्त क्रियापदामध्ये काय असतं रे? संयुक्त क्रियापद कशाला म्हणता येईल? यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या क्रियापदाचं सहाय्य घ्यायला लागते, त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. ओके, जसं की मुले खेळू लागली, हे संयुक्त क्रियापदामध्ये झालं. त्यानंतर अकर्मक मध्ये म्हटलं तर क्रियापदाचा म्हणजे शब्दाचा जो आहे क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. ओके, कर्माची गरज नसते, त्याला अकर्मक म्हणतात, ज्यामध्ये कर्म नसते. या ठिकाणी कर्म आहे. ओके, बघा, आई ही कर्ता आहे आणि कर्म काय झालं या ठिकाणी? स्वयंपाक आहे. मग हे काय आपल्या ठिकाणी सकर्मक वाक्य. आता अकर्मक मध्ये कर्मच नसते, त्यामुळे काय असणार या ठिकाणी? पहा, क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. तो बसला. ओके, तो बसला. या ठिकाणी कर्म आहे का? नाही. तो बसला, कर्माची आवश्यकता नाही, हे झालं अकर्मक. ओके, आणि शब्दयोगी मध्ये वर, खाली, इकडे, तिकडे, आजूला बाजूला हे काय येतात? शब्दयोगी अव्ययामध्ये येत असतात. यानंतर पुढील प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज तुम्हाला टीईटीच्या आतापर्यंत ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत.
त्याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि पीडीएफ मध्ये देखील तुम्हाला या मिळणार आहे. त्या कुठे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पांढरा शुभ्र तलम असे टाटा फिनेलचे धोतर यातील अधोरेखित काय आहे? ओके, बघा या ठिकाणी पांढरा शुभ्र तलम हे अधोरेखित केलेलं आहे. ओके, बघा आता या ठिकाणी काय आहे बरं? तलम. तलम हे काय झालं या ठिकाणी? ओके, तलम आहे पण कसं आहे? तलम एक वस्तू आहे. ओके, कशी आहे? पांढरी शुभ्र आहे. म्हणजे तलम हे काय झालं या ठिकाणी? विशेषण दिले. कसे आहे? पांढरे शुभ्र. काय तलम कसे आहे? पांढरे शुभ्र तलम. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 विशेषण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, विशेषण. तुषार या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तुषार म्हणजे काय? तुषारचा समानार्थी शब्द धारा, पाणी, बिंदू की फवारे. तुषार म्हणजे काय? तर फवारे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, तुषारला काय म्हणतात? फवारे असे म्हणता येईल. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न पहा. अश्विनीला ओरिया ओके भाषा तिच्या जन्मापासून येते आणि ती इंग्रजी आणि हिंदी शिकते. या विधानाच्या आधारे पुढीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? ओके, बघा बरोबर नसणारा पर्याय म्हटलेला आहे. तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे. अगदी बरोबर आहे. नवीन शिकते त्याच्यामुळे भाषा आत्मसात करणे असणार आहे. तिचे ओरिया शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे. ओरिया शिक्षण आहे का? नाही. ही ऑलरेडी भाषा तिने आत्मसात करलेली आहे आणि हेच या ठिकाणी चुकीचं आहे. तिचे हिंदी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण बरोबर आहे. तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण हे देखील बरोबर येतात. त्यामुळे पहा या ठिकाणी ऑप्शन नंबर 2च एक या ठिकाणी आहे असा पर्याय की जो चुकीचा वाटतो. ओके, त्यामुळे तिचे ओरिया शिक्षण म्हणजे ती भाषा आत्मसात करणे. आत्मसात तिने ऑलरेडी केलेली आहे. तिला जन्मापासूनच येते म्हणजे ती आत्मसात करेल का ती आता? नाही, ऑलरेडी केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. नैमित्तिक प्रेरणा तेव्हा ओके नैमित्तिक प्रेरणा तेव्हा असते जेव्हा डॅश डॅश. ओके, कधी असते नैमित्तिक प्रेरणा? माणूस पुस्तक लिहिण्यासाठी भाषा शिकतो. माणूस रोजगारासाठी कारणास्तव भाषा शिकतो. माणूस त्या मूळ भाषिक लोकांशी जवळीक साधण्यासाठी भाषा शिकतो. माणूस हा लोकांच्या सामाजिक धार्मिक सोहळ्यासाठी भाषा शिकतो. यालाच काय म्हणतात? नैमित्तिक प्रेरणा असे म्हणतात. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. कृपा आणि करण हे दोघे जुळे भाऊ बहीण. ओके, हे दोघे जुळे भाऊ मणिपुरीची एक बोली वापरतात मात्र बोलताना त्यांच्यात फरक जाणवतो. ओके, कृपा आणि करण हे दोघे जुळे भाऊ आहेत आणि हे मणिपुरीची एक बोली वापरतात मात्र बोलताना त्यांच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो. तर बोली भाषा बोलण्याची त्यांची वैयक्तिक शैली म्हणजे काय? ओके, काय असणार आहे वैयक्तिक शैली? ही काय असणार आहे? मणिपुरी, आयडिओलोकेट, बोली की भाषण कृती. याला आयडोलिकेट असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आयडोलिकेट. डेलिकेट असणार का? नाही. आयडोलिकेट म्हणजे काय? विशिष्ट व्यक्तीची वैयक्तिक भाषा शैली बोलण्याची पद्धत. ओके, पहा या ठिकाणी मणिपुरी बोलची भाषा वापरतात मात्र बोलताना त्यांच्यात फरक जाणवतो म्हणजे विशिष्ट आहेत. ओके, पहा बोलताना या ठिकाणी काय सांगितलं आहे? कृपा आणि करण जे आहेत याच्यामध्ये काय बोलताना त्याची पद्धत वेगळी असते. बोलण्याच्या त्याच्या पद्धतीमध्ये फरक दिसतो. याला काय म्हणतात? आयडोलिकेट असं म्हणतात. आता हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 100% या टाईपचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार म्हणजे दिसणारच. ओके, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसण्याचे चान्सेस खूप आहे. त्यामुळे हा प्रश्न सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा. आयडोलिकेट कशाला म्हणतात? यानंतर याच्या विरुद्ध डेलिकेट म्हणजे बोली काय? तर लोकांच्या समूहाकडून जे बोलले जातात त्याला बोली म्हणतात. ओके, लोकांच्या समूहाकडून जे बोलले जातात त्याला बोली असे म्हणतात. ऑप्शन नंबर 3. ओके, बघा या टाईपवर एक तर डेलिकेट किंवा इनडेलिकेट जे आहे आयडोलिकेट यावरती आपल्याला प्रश्न 100% दिसायला मिळेल म्हणजे मिळेलच. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आला आहे? ओके, भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, पहा संविधानिक संस्थांची भाषा, कार्यालयीन भाषा, सहयोगी कार्यालयीन भाषा की विदेशी भाषा. कोणता दर्जा दिलाय बरं? तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजीला जो आहे हा सहयोगी कार्यालयीन भाषेचा दर्जा दिलाय. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही टीईटी, सीटीईटी या परीक्षांची तयारी करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की स्पेशल असे सेशन्स टीईटी आणि सीटीईटी करता आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी घेतलेले आहेत. तुम्ही व्हिडिओज देखील पाहू शकता त्या ठिकाणी. सीटीईटीच्या यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेवर आपण जवळपास 8 ते 10 व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. परीक्षेला अवधी खूप कमी आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओज देखील बघायचे आहेत विद्यार्थी मित्र. ओके, नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा हा आगामी परीक्षेमध्ये होईल. यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्रपणे उणीवा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी केलेली चाचणी म्हणजे संस्कारक्षम चाचणी, उद्दिष्ट चाचणी, वैधता चाचणी, नैदानिक चाचणी. ओके, फॉर्मेटिव्ह टेस्ट, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट,
व्हॅलिडिटी टेस्ट और डायग्नोस्टिक टेस्ट. याला काय म्हणतात? याला म्हणतात फॉर्मेटिव्ह टेस्ट, म्हणजेच संस्कारक्षम चाचणी होय. ओके, त्याच्या स्वतंत्रपणे उणिवा जाणून घ्यायची त्याची क्षमता म्हणजे संस्कारक्षम चाचणी होय. ओके, चला पहा आता काय आहे या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा, नैदानिक चाचणीमध्ये काय तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील नेमकी अडचण जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करणे म्हणजे नैदानिक चाचणीमध्ये येतं डायग्नोस्टिक. ओके, डायग्नोस्टिक आपण काय या ठिकाणी आपण बघतो मोबाईलमध्ये वगैरे की नाही डायग्नोस्टिक टेस्ट असतात. ओके, याच्यामध्ये काय काही टेक्निकल इश्यू आहेत का, काही टेस्ट ओके या ठिकाणी ते समजणं, ते जाणून घेणं आणि त्या ठिकाणी ते रिसॉल्व्ह करणं याला म्हणतात डायग्नोस्टिक. म्हणजे विद्यार्थ्याच्या अध्ययनातील त्याची अडचण जाणून घेऊन त्यावर उपचारात्मक उपाययोजना म्हणजे डायग्नोस्टिक आहे. ओके, बघा आणि त्याची क्षमता जाणून घ्यायची आपल्याला तर संस्कारक्षम चाचणी ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अदितीला भूतकाळाचे नियम माहिती आहेत पण तिला त्याचा संदर्भात वापर करता येणार नाही. ओके, अदितीला भूतकाळाचे नियम माहिती आहे पण तिला त्याचा योग्य संदर्भात वापर करता येत नाही. तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे? तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कोणत्या प्रकारचे ज्ञान असणार आहे तिचं या ठिकाणी पहा, ज्ञानाची उपाययोजन, भाषा आत्मसात करण्याचे तंत्र, प्रक्रियात्मक ज्ञान ओके की निर्देशक ज्ञान, कोणतं असणार आहे? तर विद्यार्थी मित्र तिला आहे या ठिकाणी निर्देशक ज्ञान. ओके, डिक्लेरेटिव्ह नॉलेज ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, निर्देशक ज्ञानामध्ये काय असतं? हे काय असतं? नियमाची तथ्य स्पष्ट करते मात्र प्रत्यक्षात वापरण्यासाठीची प्रतिक्रियात्मक ज्ञानाची आवश्यकता असते. ओके, बघा काय म्हटलं आहे? नियम माहिती आहे मात्र त्याचा उपयोग करता येत नाही. ओके, म्हणजेच काय निर्देशक ज्ञान म्हणतात त्याला. आणि प्रक्रियात्मक मध्ये काय असतं? तर नियमाच्या प्रत्यक्ष संदर्भात वापर करण्याचे ज्ञान म्हणजे प्रक्रियात्मक प्रोड्यूस. ओके, प्रोड्यूस केलं आहे त्या ठिकाणी. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? यानंतर पुढचा प्रश्न बघा, भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ओके, भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजू शकतात. भाषा ओळख अभिव्यक्त करते. भाषा ही इतिहासाचे अवशेष आहे. बरोबर आहे. मानवी ज्ञानात भाषा भर टाकते. अगदी बरोबर आहे. काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजू शकतात. ओके, पहा आणि भाषा ओळख व्यक्तिमत्व काय? भाषा ओळख अभिव्यक्त करते. हे देखील या ठिकाणी रॉंग असणार आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, भाषा वर्गात प्रकल्प विकसित करणे, भाषा वर्गामध्ये प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमांच्या क्रिया सहभागी असतात? ओके, कोणत्या क्रिया असतात? शिक्षक आणि विद्यार्थी त्यांना हवा तसा प्रकल्प तयार करून सादर करू शकतात. गटनिर्मिती, नियोजन, पहा आता एखादा प्रकल्प डेव्हलप करायचा आहे, मग यामध्ये काय माहिती संकलन, माहितीचे विश्लेषण, आराखडा लिहिणे, विषय ठरवणे, अंतिम अहवाल. विषय आधी ठरतो का? नाही, सुरुवातीला ठरणार ना. ओके, हा सुरुवातीला ठरणार, हा मधात आला, हा कटला. प्रकल्प तयार करू शकता हवा तसा नाही. ओके, हे दोन या ठिकाणी कटले. आता राहिले हे बघा, गटनिर्मिती, विषय ठरवणे, विषयाचं नियोजन करायला लागते, माहितीचं संग्रहण करावं लागते, मग आराखडा तयार करायचा आणि त्या विश्लेषण करायचं. इथं काय सांगलं? आधी विश्लेषण मग आराखडा नाही, आधी आराखडा तयार होत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी हे रॉंग असणार आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 जे असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र क्लिअर आहे सर्वांना? ओके, पहा यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऐकणे या अधोगामी टॉप डाऊन पद्धतीचा समावेश असतो. कोणत्या असतो? कशासाठी असतो? ओके, कारण प्रत्येक ध्वनी, शब्द, कथन, पदसंबंध हे वाक्य ऐकण्यासाठी, विशिष्ट तपशीलवार भर देण्यासाठी, व्याख्यान, मजकूर आणि ध्वनिफितीचे आशय ऐकणे की व्याख्यान, मजकूर आणि ध्वनिफितीतील एकूण संदेश ऐकणे. ओके, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न, इयत्ता 7वीच्या शिक्षिकेला इयत्ता 7वीच्या शिक्षिकेला लेखन कार्यात एका माणसाचे तपशील लिहायला सांगायचे आहे. ती वर्गाबाहेर जाऊन एक फेरीवाल्याला एका टोपलीसह घेऊन येते आणि जवळपास 7 मिनिटे वर्गात थांबायला सांगते आणि विद्यार्थ्यांना गटात बसून फेरीवाल्याचे विवरण तपशील लिहिण्यास सांगते. या उपक्रमात त्या फेरीवाल्याची भूमिका काय असणार आहे? ओके, बघा या ठिकाणी फेरीवाला काय असणार आहे? शिक्षण सहाय्यक, फेरीवाला, उपक्रमात सहभाग घेणारा की साधन. यामध्ये तो फेरीवाला काय असणार आहे? तर साधन. ओके, काय झाला तो या प्रक्रियेमध्ये, या अध्यापन प्रक्रियेमध्ये काय झालं? फेरीवाल्याची भूमिका काय झाली? साधनाची भूमिका त्या ठिकाणी आहे. ओके,
ऑप्शन नंबर 1 साधन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. इयत्ता 7वीची शिक्षिका मुलांना मजकुरातील लोक आणि समाज याचे महत्व ओळख याबद्दल समजून घेण्यास सांगते आणि या उपक्रमातून शिक्षिकेला विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन द्यायचे आहे. ओके, बघा काय आहे या ठिकाणी. साहित्यिक कौशल्य, भाषा कौशल्य, सर्जनशील कौशल्य की विश्लेषणात्मक वाचन. आता बघा कशातून सांगत आहे या ठिकाणी, एका उपक्रमातून सांगत आहे. ओके, उपक्रमातून सांगत आहे. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की काय झालं, विश्लेषणात्मक वाचन. ओके, विश्लेषणात्मक वाचन ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मजकुराचा खोलवर विचार करणे, माहितीचे विश्लेषण करून समजावून सांगणे. या ठिकाणी काय, ओळख समजून घ्यायला सांगते, सगळं ओळखाबद्दल समजून घेण्यास सांगते, म्हणजे विश्लेषणात्मक आलं. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. राष्ट्रीय शैक्षणिक नीती NEP 2020 ने पुरस्कृत केलेल्या अभिजात भाषेच्या अभ्यासा संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. ओके, कोणते विधान योग्य आहे असं म्हटलेलं आहे. अभिजात भाषेचा माध्यमिक पातळीवर एक मुख्य भाषा म्हणून अभ्यास, अभिजात भाषेचा माध्यमिक पातळीवर एक अतिरिक्त भाषा म्हणून अभ्यास, अभिजात भाषेचा त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून अभ्यास, अभिजात भाषेचा पूर्व तयारीच्या पातळीवरती अभ्यास. या ठिकाणी विद्यार्थी मित्र, अभिजात भाषेचा माध्यमिक पातळीवर एक अतिरिक्त भाषा म्हणून वापर ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढीलपैकी उत्तरा वाचा आणि मजकूर कोणत्या विषयाच्या नोंदी संबंधित आहे ते सुचवा. ओके, पहा उत्तरा काय. क्रांती झाल्यानंतर अचानक हे बदलता येऊ शकते असे वाटले. युरोप आणि रशियासह जगातील अनेक भागात वैयक्तिक अधिकार, नियंत्रित सामाजिक अधिकार याबाबत नवीन विचाराच्या चर्चेला सुरुवात झाली. भारतात राजा राममोहन रॉय आणि डिझारियो यांनी फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रस्तुतीची चर्चा केली आणि वसाहतीच्या विकासानंतर या विचारांची सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात पुनर्मांडणी केली. तर या ठिकाणी कशा संदर्भात असणार आहे, क्रांतीनोद, विज्ञान नोंद, राजकीय नोंद की समाज विज्ञान नोंद. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर भारतातलं जे आहे या ठिकाणी समाज विज्ञान नोंद म्हणता येईल. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, समाज विज्ञान नोंद. यानंतर पुढचा प्रश्न बघा. इयत्ता 8वीचे शिक्षक सुभाष खेदाने म्हणतात, भाषिक मूल्यमापन सर्वसाधारणपणे ग्रहण केलेल्या ग्रहण कौशल्यांना रिसिप्टिव्ह स्किल्सला महत्व देत नाही. ओके, यांच्या मते ग्रहण कौशल्य म्हणजे काय, बोलणे व लिहिणे, ऐकणे व लिहिणे, बोलणे व वाचणे की ऐकणे आणि वाचणे. ऑप्शन नंबर 4 ऐकणे आणि वाचणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ऐकायचं आणि पण वाचायचं. ओके, ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. विद्यार्थ्याला कळते, समजले की भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते. ओके, विद्यार्थ्याला कळते की समजते की भाषा जी आहे एक व्यवस्था म्हणून कार्य करते. तर काय आहे, धोरणात्मक सामर्थ्य, संज्ञानात्मक सामर्थ्य, व्यवस्थापित सामर्थ्य की समाज भाषा वैज्ञानिक सामर्थ्य. याला व्यवस्थाधिष्ठित सामर्थ्य असे म्हणतात. ओके, सिस्टमॅटिक कॉम्पिटन्स. तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, जेव्हा विद्यार्थ्याला भाषा ही एक नियमबद्ध व्यवस्था म्हणून समजते, तेव्हा तो भाषेतील ध्वनी, शब्द, व्याकरण आणि वाक्यरचना याचा वापर करून अर्थसंवाद साधायला शिकतो. ओके, बघा ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण सीईटीची जी प्रश्नपत्रिका या ठिकाणी रेफर केलेली आहे. यापूर्वी आपण 90 प्रश्न घेतले, उर्वरित प्रश्न आपण याच्यामध्ये घेतले भाग 2. जर व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जे विद्यार्थी सीईटीची तयारी करतात त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल, ओके, या प्रश्नपत्रिकेची सोल्युशन वाली पीडीएफ हवी असेल, तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल. ओके मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.